नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो झटपट होणारी अशी पडवळची भाजी, जी की पौष्टिकही आहे. आता यासाठी आपण काय करणार आहोत, एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. साधारण अर्धा चमचा तेल आहे, त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा आपण यामध्ये हिंग घालून घेणार आहोत. आता आपली फोडणी छान तडतडली, की यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेणार आहोत आणि त्याला आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता कांदा आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे, साधारण 2 मिनिटापर्यंत. कांदा व्यवस्थित शिजला, की आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण यामध्ये तिखटासाठी म्हणून मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. इथे मी साधारण 3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण हळद घालून घेतो आहोत आणि हळद आपल्याला व्यवस्थित एकत्र करण्यापूर्वी आपण यामध्ये भाजी घालून घेणार आहोत. आता भाजी आणि हळद आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला भाजी परतवून घ्यायची आहे. इथे साधारण आपण जी भाजी घेतलेली ती अर्धा किलो भाजी आहे. व्यवस्थित आपण साफ करून घेतलेली आहे. पडवळच्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून साल काढून आपण त्यांना व्यवस्थित ते परतवून घ्यायचं आहे. आता इथे भाजी छान परतवून झालेली आहे, की आता यामध्ये थोडी आळली की चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित भाजी पुन्हा एकदा ढवळून घ्यायची आहे. छान ढवळून झाली की आपल्याला पाणी सुटेपर्यंत हिला वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे एकत्र करून घ्यायचं आहे आणि वर आपण झाकण लावून घेणार आहोत. आता झाकण लावून साधारण 5 मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात भाजीमध्ये आता पाणी सुटलेलं आहे आणि यामध्ये आपण कुठलंही पाणी घातलेलं नाही. आपण वाफेवरती भाजी बनवतो आहोत. आता हे जे पाणी आहे यामध्येच आपल्याला ही भाजी पुन्हा एकदा शिजवून घ्यायची आणि आपल्याला पाणी आटेपर्यंत वाट पाहिजे. पुन्हा एकदा झाकण ठेवून साधारण 5 मिनटं पुढे भाजी शिजवून घेतो आहोत. आता भाजीचा रंगही पाहिला आहे तुम्ही बदललेला असेल. आता छान आपली भाजी शिजलेली आहे. यावरती कोथिंबीर आणि खोबरं घालायचं आहे. मस्त गरमागरम सर्व करू शकतात किंवा टिफिनसाठी तुम्ही भरून देऊ शकता. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे सर्व अभिप्राय कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. नवनवीन कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील तेही तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.